नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम थेट इंदूर मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. आता येणारे निखिल साने सरांकडे. निखिल साने सर, या सिनेमाबद्दल सुद्धा खूप उत्सुकता आहे, काय सांगाल? त्याआधी एक इंदूरबद्दल असोसिएशन आहे आपलं, त्याच्याबद्दल 1-2 मिनटं मी बोलतो. बेसिकली 2010ची गोष्ट असेल असं मला वाटतं. नटरंग नावाचा पहिला चित्रपट जो झीनी प्रोड्यूस केला. तर मला सांगायला म्हणजे आज खूप छान वाटतं इथे इंदूरमध्ये या कार्यक्रमात येऊन सांगायला की तेव्हा चित्रपट फारसे महाराष्ट्राबाहेर लागत नव्हते. सो नटरंगाचा पहिला प्रयोग महाराष्ट्राबाहेर सिनेमा लावण्याचा आपण इंदूरमध्ये केला होता. आणि ही 2010ची आठवण आहे. आणि आज त्याचं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मराठी सिनेमा असा आहे की तो भारतभर रिलीज होतो. क्या बात. झी मराठीने अनेक पारंपरिक मालिकांच्या बरोबर खूप इंटरेस्टिंग मालिका केलेल्या आहेत. उदाहरणार्थ एका लग्नाची दुसरी गोष्ट आहे, दिल दोस्ती दुनियादारी आहे, होणार सून आहे. सो हा रेफरन्स एवढ्याच करता मी देतोय ह्याच्याकरता, म्हणजे जसं एक लग्न आणि त्याच्याबद्दल बदलणाऱ्या सगळ्या काय आपण म्हणूया सगळ्या चौकटी बदलत आहेत, मुलं मुली वेगळ्या प्रकारे लग्नाकडे बघतायत आणि मला वाटतं मराठी माणूसही त्याच्यातनं बदलतोय. सो या सगळ्या गमतीशीर प्रसंगांची एक गोष्ट आहे, जे मराठी कुटुंब आहे त्याला सगळ्यालाही भावणारी ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं म्हणून हा आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रकारचा हा प्रयोग केलेला आहे आणि मला असं वाटतं हा आवडेल, हा चित्रपट लोकांना आवडेल असं मला वाटतं. क्या बात. वा वा. नक्कीच. स्वानंद किरकिरे सरांकडे मी आता येणार आहे. या सिनेमामध्ये खूप छान गाणं आहे, सरांनी गायन केलं आणि या गाण्याच्या संगीताबद्दल पण एक गंमत आहे, ती तुम्ही सांगावी. इथे आमचे म्युझिक डायरेक्टर बसलेले आहेत नरेंद्र भिडे. नरेंद्र भिडे सरांसाठी गंमत या गाण्याची अशी आहे की याच्यात एकही वाद्य वाजलेलं नाही आहे. आता वाद्य न वाजता एक संपूर्ण सिम्फनी तयार केलेली आहे फक्त ह्युमन व्हॉइसेसनी. तुम्हाला जे पण म्युझिकल साऊंड्स त्याच्यातनं येतील, म्युझिकल हार्मोनीज ऐकायला येतील, ते सगळे कोरसकडून ग्रुप्सकडून वेगवेगळे याच्यात ते करून घेतलेले आहेत. आणि त्यात एकमेव गायकाचा जो आवाज आहे तो माझा आहे, ह्युमन. वा वा. म्हणजे अशी इन्स्ट्रुमेंट नाही वाजलेली आहे, एक पण नाही. साने सर इथे बसलेले आहेत, मला हे विचारावं असं वाटतं, एकही इन्स्ट्रुमेंट नाही वाजले गाण्यात. म्हणजे हे काय प्रयोग म्हणून का तिकडे लॉस एंजलिसला जे झालंय अजय तो खर्च बघून काढण्याचा हा प्रयत्न वगैरे असं काय? आता नको, 2-3 सिनेमे तरी म्युझिक नको, वेगळा प्रयोग आहे, काय सांगा? बरीच सांगेल ऍक्च्युली. अकापेला असं एक संज्ञा आहे. अकापेला, जेव्हा माणसं फक्त तोंडानी आवाज काढून संगीत देतात त्याला अकापेला म्हणतात. ज्योतिताई, तुमच्याकडे येणार आहे आता. आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आजी साकारल्यात, पण ही आजी फारच वेगळी आहे आणि फारच धमाल असं आम्ही ऐकतोय बुवा. मला या आजीबद्दलचा जो सस्पेन्स आहे तो तसाच राखावा असं वाटतंय. पण अप्रतिम कॅरेक्टर आहे आणि तिचं नातवावर नातू म्हणून तर प्रेम आहेच, पण तो एक मित्र आहे तिचा, असं म्हणजे मस्त त्या दोघांची मैत्री आहे. तर तशा प्रकारचं काहीतरी हिलेरियस वेगळंच करायला इतक्या वर्षांनी मला मिळालंय असं मी म्हणेन. या चित्रपटामध्ये आणखीन एक कलाकार आहेत जे आमच्या मंचाचा एक फार मोठा भाग आहेत, ते म्हणजेच भारत गणेशपुरे. त्यांची यात एक खूप सुंदर व्यक्तिरेखा आहे आणि सूत्रधार म्हणून प्रोमो मधून सुद्धा ते सगळ्यांना दिसतातच आहेत. ते लग्न नोंदणी अधिकारी आहे. लग्न नोंदणी अधिकारी आहेत. तर ती विवाह संस्था त्यांनी इकडे उघडली आहे, त्यामुळे तर ती विवाह संस्था जी आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यांनी इकडे काडीमोड विवाह संस्था असं नाव आहे त्याचं, काडीमोड विवाह संस्था. तर बघूयात या विवाह संस्थेत आता कुणाचं लग्न कुणाबरोबर ठरतं. तर काडीमोड विवाह मंडळात आपण आलेलो आहोत आणि बघूयात या विवाह मंडळात काय घडणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी विवाह तुमचा या आमच्या काडीमोड संस्थेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. पण विवाह कोण विवाह? मी विवाह. असं कसं नाव विवाह? विवाह म्हणजे विनोद वामन हळदे. विवाह. तुम्हाला सांगतो, आयुष्यात ना कुंकू भेटलं ना की सगळं माझं व्यवस्थित होईल. म्हणजे कसे की मी हळदे कुंकू असं कॉम्बिनेशन आहे.
अरे अरे बापरे बघितलं कोणाला? दिलीप प्रभावळकर यांचे सुपुत्र. कोण? हे काय हे ललित प्रभावळकर. तुमचं काहीतरी गंडलेलं आहे. प्रभावळकर वेगळे, ललित प्रभाकर. अच्छा ललित प्रभाकर आहे. ओके ओके. म्हणजे तुमचं लग्न झालं नाही हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या संस्थेमध्ये लगेच अर्ज करा, लगेच तुमची आम्ही व्यवस्था करून टाकू, है ना सर? हां लगेच व्यवस्था, काय टेन्शन नाही आहे. तुम्हाला काय पाहिजे नको ते आम्ही सगळे देऊ, बरोबर आहे ना? खरं. करतील ना मग आमच्या संस्थेत ते कशाला करतील? ते बघा किती हँडसम आहेत दिसायला. त्यांच्या मागे पोरींच्या रांगा असतात. एक मिनिट, पोरींच्या रांगा माझ्या घरापुढे पण असतात. का? आमचं रॉकेलचं दुकान आहे. नुसतं पोरी नाही, त्यांच्या आया पण असतात त्यांच्या रांगा. असं आहे सर. ते हँडसम आहेत, तशी माणसं असतील तरच लग्न होणार. तुम्ही हँडसम बद्दल बोलूच नका. आमच्या इथे जे मुलं येतात ना एक एक, अरे काय खतरनाक खतरनाक हँडसम आहे तुम्हाला सांगतो. आता एक फॅमिली येईल बघा. नमस्कार नमस्कार. काडीमोड संस्था हीच का? हो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात. काडीमोड विवाह संस्था. नमस्कार नमस्कार. मला सांगा वर कोण आहे? कोण वर आहे? खाली या पटकन. कोण आहे वर? कोण गेलं वरती? एक मिनिट, तसं नाहीये. वर वर कोण आहे? वर तेच तर बघतो ना. कोण आहे वर? तू येतो खाली कमी वर. तू काय येणार आहे का इथनं वर रडतोय? वर कोण आहे? एक्सक्यूज मी, वर म्हणजे नवरा मुलगा कोण आहे? वधू वर मधला वर कोण आहे? नवरा मुलगा. हाय. नमस्कार कर बा. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझ्या हात. काय गुणी आहे ना पोरग. गडबडीत लावायचं राहून गेलं, तेवढ्यात पंच काढला की. शाबास शाबास. काय नाव काय आपलं? मोहक. मोहकची घेऊन आल्यासारखे डोळे वाटतात. असं आपले वडील काय करतात? लफडी. काय येणार काय तू? बाप म्हणजे काय बोलायलास तू? अच्छा. आणि आई काय करते? आई तिची तर जाम हाऊस वाईफ आहे मी. हा हिला जाम हाऊस होती वाईफ व्हायची. मी वाईफ करून टाकले. मी काय म्हणते, मुलीचे फोटो वगैरे बघायला मिळतील का? फोटो बघा ना. हे अल्बम बघा, इथे आहे. बघा बघा बघा. वा वा. बघू. परत द्यावा. काय झालं? इथं तर मुलींना मिशी दाढी. असे कसे फोटो? सॉरी, म्हणजे बरेच दिवस अल्बम असा पडून होता ना, म्हणून फुटले असतील का? काय बोलताय तुम्ही? काय सॉरी अहो, हे सगळे मुलांचे फोटो आहेत. एक मिनिट, हे मुलींचे बघा. एक मिनिट, मी काय म्हणतो, हे अल्बम वगैरे बघण्यापेक्षा मी डायरेक्ट मुलीलाच बोलवू का? लगेच बोलवा. त्याचं आहे लग्न. हे आपलं हळदीचं बंद. तुमचं पण करायचं असेल तर सांगा. तुम्ही बोलवा मुलीला. ओके एक मिनिट. अशी बोलवता मुलगी? वा अगं बाई. वा 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 वा. छान. मुलगी अडवली मला. आवडली. छान मुलगी आहे. छान मुलगी आहे. चांगली. काय नाव काय मुलीचं? मॅगी. बरं 2 मिनिटात पटेल. मुलगी पसंत आहे असं मी मनात धरून पुढचं. हा, मुलगी पसंत आहे, पण त्याच्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा बोला. आमच्या मुलाचा एक साखरपुडा मोडलाय. का? तिचा बॉयफ्रेंड नव्हता. अरे मग चांगला आहे ना, पुरीचा बॉयफ्रेंड नव्हता, त्यात काय प्रॉब्लेम आहे? काय चांगले, जी उभ्या आयुष्यात दुसऱ्याची होऊ शकली नाही, माझी काय होणार आहे?
प्रॉब्लेम जो होता मी तुम्हाला सांगून झालेला म्हणजे आहे आता म्हणजे ही तर आता पसंत आहे ना म्हणजे पसंत आहे पोरगी तशी पसंत आहे बरोबर मग मी काय म्हणते आमच्या घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू उद्या चला. नाही नाही नाही, एक मिनिट असं नाही घरी बिर नाही म्हणजे आमच्या काडीमोड संस्थेची खासियतच आहे सगळे प्रकार आम्ही यांच्या ऑफिसमध्ये करतो म्हणजे मुलगी बघण्यापासून ते डायरेक्ट लग्न होण्यापर्यंत सगळा कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतोय हा बेटा चहा नाश्त्याचा छान बनवलंय ना बे? मस्त वा वा चाव वा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हॉट विल यू प्रिफर पुढारी चालेल मला मराठीत वाचतो मी काय पेपर पेपर नाही प्रिफर मला बटाट्याचे चालतील काय ते पेपर अहो, काय व्यापार नाही म्हणत आहे ती तुझं चालू दे पोरी चालू दे ओके हा. लेट्स सी अगं बाई बरंच आणलंय खायला रिलॅक्स डोंट वरी अच्छा स्पेशल फॉर्मची करा का स्पेशल काय दाढी दाढीसाठी नाहीये अन्न खाताना ते पडू नये म्हणून आहे ती अच्छा असं मी काय म्हणते ही सगळी नाटकं इथेच करणार आहे का लग्न झाल्यावर पण होणार आहे हे सगळं नाही म्हणजे इथे तुम्हाला जे जे डेमो मध्ये दिसणार आहे ते सगळे प्रकार तुमच्या घरी होतील लक्षात ठेवा त्याबद्दल शंका घेऊ नका ठीक आहे दिस इज फॉर अगं यू बाई घ्या वा 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 दिस इज बिस्किटं वगैरे. चाय विथ किटली येस येस एवढा एकदम भरला असतो हाय 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 this is breakfast for you अरे वा, वा. now. Yes, and this छान. is your bill, sir. बिल कसलं देतेस पोरी Sir, please. आता तुम्ही चहा नाश्ता घेतलात ना त्याचं बिल आहे याला काय अर्थ राहते हा? आपण इकडे लग्नाची बोलणी करतो तर आपल्या घरी आपण बिल लावतो काय कधी ते एक मिनिट आपण घरी नाही आहोत ही आमची विवाह संस्था आहे काडीमोड विवाह संस्था त्यामुळे इथले सगळे नियम लागू होतील तुम्हाला बिल द्यावं लागणार हा, आहे ठीक आहे एवढं किती बिल आहे तुमचं बोला एवढं काय? एवढं काय? नाही तर काय 3000 रुपये फक्त दे रे पटकन एवढे पैसे कुठून आणायचे दे अरे मग पैसा काय करता एवढी सोन्यासारखी सून मिळाली ती बघा ना काय पैसा करतात नुसते काय नुसतं हे कुठे द्यायचे हे तिकडे. पैसे माझ्याकडे अच्छा, घ्या, घ्या. 3000 बरं तुम्हाला काही मुलीला काही प्रश्न वगैरे विचार हो हो प्रश्न विचारायचे म्हणजे काय हा. पोरी काय शिकलीस तू Bachelor in Mass Media Communication, Microsoft Certified System Engineer from California University. मला द्या. सर तुमचं शिक्षण फिटर ITI केलाय ना मी अजून आयटी थायत्यो हा कुठली IT आयटी आहेस ना का बस तू आयटीतच आहेस आयटी केलंय त्यांनी आयटी अच्छा आणि पोरी मला सांग तुझे छंद काय स्कुबा डायव्हिंग. वा 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 तुमचा छंद काय? उभा डायव्हिंग चांगलं असतं या आडवं डायव्हिंग डेंजर असतं पाचक्के नाव देतो आडवं नंतर 2 दिवस लय असं दुखायला लागतं कळवायला होतं माणसं उभा डायव्हिंग ते सैराट मध्ये नाही का परशा उभा डायव्हिंग अच्छा सासरे बुवा तुमचा छंद? मळणी कापणी शेतात पेरणी शेतीचा छंद वा वा क्या बात आहे तुम्हाला कोणता छंद आवडतो? सफरचंद पुढचा प्रश्न पोरी खायला काय आवडते तुला स्पॅनिश म्हणजे झेकोस्लोवाकिया वाडा पदार्थ आहे झेकोस्लोवाकिया वाडा. तर तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो? सायन कोळीवाडा तिथेच राहतो आम्ही तुम्हाला? बटाटा वाडा आपलं जमेल आपला पदार्थ जवळ जवळ सेम आहे अगं बाई कसं काय? तुला काय आवडतं झरक जरासा वाडा मला बटाटा वाडा आता मी काय म्हणते या दोघांना ना एकांतात बोलू द्या तुम्ही एक काम करा बागेत जा कुठेतरी नाही तुमच्या लक्षात येत नाहीये आमचं पॅकेजिंग फार व्यवस्थित आहे बागेत वगैरे जायची गरज नाही या ठिकाणी आम्ही सगळी बाग वगैरे निर्माण करतो लक्षात ठेवा बागेत आम्ही तुम्हाला एक आणखीन एक सुविधा देणार आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला एक कॅमेरामन देणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसं होतं की प्री वेडिंग शूट आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत प्री वेडिंग शूट म्हणजे काय असतं
प्री वेडिंग शूट म्हणजे कसं असतं की लग्नाच्या आधी तुम्ही कधी भेटलात, काय भेटलात, कुठे भेटलात, काय आहे मागचं बॅकग्राऊंड काय सगळं असं ते म्हणजे एक सिम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे लग्नाच्या आधी जे जे होतं त्याला प्री वेडिंग शूट असं म्हणतात. ओके ठीक आहे ओके बोलवा त्यांना. डन. शूटिंग करणार शूटिंग करणार यांचं शूटिंग घ्या. अरे वा. काय नाव या दादांचं? बंकिम बंकिम. थोडं मला दादा थोडं हा दादा बंकिम इथं थोडं. तुमको क्यों करने का? अरे मैं हीरो है ना इधर अभी मैं तुला है ना हा करणार काय ते वा पोरग काही चिकन दिसायला आपलं. छान दिसतंय. दृष्ट काढून टाकूया घरी गेल्यावर. सिमेंटचा रस्ता बनवताय का? करना पड़ेगा. खड्डा कितना है देखो ना. रस्ते से ज्यादा खड्डा है. बराबर है उनका. अरे अबे हो गया ना. हाँ, अभी हाँ. मैं शूट करता अभी शूटिंग कर लो. सुनो बंकिम दा शूटिंग अपने हिसाब से वो अपने रहेगा. तुम जरा रुको. आपका तो मालूम है इतने साल से आप. अभी क्या करने का, मैं जैसा बताएगा ना वैसा तुम करने का. ये सीडी बनेगा रोमांटिक एकदम. बाद में तुम 40 साल बाद देखेगा कि देखो अपन ने कैसा किया था रोमांस. है एकदम ऐसा रोमांटिक लगना मांगता है. म्यूजिक लगा. हाँ अभी मैं एक्शन बोलेगा ना तो लांब राहणार ती उडते ती. मैं एक्शन बोलेगा ना हाँ. तुम रोमांस शुरू करने का. मैं एक्शन बोलेगा तभी. हाँ अभी रोल करने ना. मला तू खूप आवडतीस. एक्शन. बघ सत्य खरंच मला तू खूप Action! बघ डबल सत्य. अरे एक्शन बोला. मैं एक्शन बोल रहा है. हाँ हाँ एंड एक्शन. दो उसको 10 रुपए दो उसको. हीरो 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 की माफिक लगो. हाँ ऐसा एकदम हल्के से हाथ पकड़ो. हाँ बाद में पास में ऐसे हाथ पकड़ डालने का. एंड एक्शन. काय वेळ झाली का? नाही नाही वेळ नाही तर ते म्हणजे काय वेळ काय वेळ झाली का? एक्शन. तुमको जमता नहीं. मैं सिखाता एक हाँ वो जरा अच्छा मेरे बैठने का रोमांस चेहरे पे चाहिए. चेहरे पे हाँ आंखों में. नजीक नजीक और जरा जवळ जा की जवळ 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 अजून जवळ. बैठना बस. काय धरायला? अरे होएगा. इथे, आजोबा आजोबा वो बीच में कैमरे का बीच में लाने का. असं आलंच जवळ या आलं ऐसा करने का. हा, याच्यात मास्टर की आपली. थांबा खाली आधी खाली राहू दे. हा. ऍक्शन या जवळ आणा जवळ फुल. अरे, 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 ये. कडक, कडक, कडक. काय चाललंय म्हणते म्हातार चढ लागला याला. तुझी बायको आहे ना. बस तिथे बस. ए, उठ, उठ. निघ तुला आता घेऊन बाहेर. करताय पुचिक पुचिक. नाही इथं काय आपलं तुम्ही बसा इथं. हे घे. याला मला करायची स्वतःच खेळून दाखवते. हा, चला Action बघ. काय करते काय उठ. अरे तुझी बायको आहे ना. तुम्ही काय बसला इकडे. उठा. बापरे बाप. ए उठ. हे घे तुम्ही बसा इथं. हा आता बघ आता अगे डोक्यावर पडलीस का तू बाई. उठ. काय चाललंय तुमचं. काय चाललंय दोघांचं. अरे काय चाललंय तुझं? हो गया शूटिंग. मत हो गया. टाइम पर लगा. इसके जवळ ऐसा रहता क्या? हाँ एक काम चलिए, करो. आपण दोघं बसूया. ए शादी में वीडियो शूटिंग करने का इधर. हाँ. ये लफड़ी नहीं करने का. हाँ, ठीक ये है. 50,000 रुपए हो गए इसका बिल. पे करो तुम. ये तुम सबको मोबाइल पे क्लिप आ जाएगा इसका. मोबाईल पे क्लिप. हाँ बहुत है ये 50,000 मतलब बहुत होता है ना. नाही शूटिंग आहे ना ते.
शूटिंगला खर्च लागतो उगा आहे का खूप आहेत एवढे 50,000 म्हणजे कोण द्यायचे एवढे पैसे हो. कोण द्यायचं म्हणजे तुम्ही देणार 50,000 रुपये जाऊ द्या ना तुम्ही पैसे काय वर जाऊन घेऊन जाणार आहे का पैसे नुसतं मिळालं पैसे नाही घे बसा. काय होते त्याला हे घे बाबा तुझे किती झाले 50,000 हे घे 50,000 घे. अरे वा. पैसे इकडे पैसे हा इथं हा नाही बाद में देगा तेरा पूरा पैसा गेला तो हा मला मुलगी पसंत आहे हा बस आम्हाला सगळ्यांना मुलगी पसंत आहे आता वधू परीक्षा बंद करा इकडे बस, झालं? आता बोल मला तू खूप आवडलीस पण मी तुझ्याशी बोलतो ती तिकडे काय बघते मी कुठं बघते मी पाहिलं तू तिकडे बघत होतीस तो बघण्यासारखंच आहे मग मी पण आहे तो खूपच फ्रेश आहे आता याचा फ्रेशनेस मी कुठून आणायचा मुलगी आवडली बस आमच्या घरात चला. मुलगी पसंत आहे चला मग आता लग्न ठरलं समजा एक मिनिट पण मला मुलगा पसंत नाहीये मुलगी आवडली बस आमच्या घरात चला. मुलगी पसंत आहे चला मग आता लग्न ठरलं समजा एक मिनिट पण मला मुलगा पसंत नाहीये का असं होतं का लग्न प्री वेडिंग शूट हे वडापाव बिस्किट चहा पोहे यातून काय सिद्ध करायचं असतं तुम्हाला लग्न म्हणजे काय हो दोन जीवांचं मिलन असतं ना ते भावनांचं मिलन असतं आणि तुम्ही त्याचा खेळ मांडलात हे पैसे घेत आहेत त्याचे माझा नाही आहे या सगळ्या गोष्टींवर विश्वास मला नाही करायचं असं लग्न बाजार मांडलाय तुम्ही लग्नाचा फक्त बाजार बाकी काही नाही भावनांना काही किंमतच उरलेली नाही मला नाही करायचं असं लग्न मॅगी मॅगी बस कर चल खरं बोलली ती पोरगी बस कर आणि आपण पण तिच्यावर जबरदस्ती नको करूया चल बाळा चल आता तू आण तुझं नशीब चल चल काय होत नाही चल चांगली होती अरे काय हा फालतूगिरी करते यार बाप रे बाप हा चांगला धंदा आहे रे धंदा म्हणजे तू जे बोलला ना शेवटी अरे माझ्या डोळ्यातून पाणी आलं रे. मग पैसे मिळतात त्याचे. हा रे घे किती आले बघ पैसे आता बघ 56 आणि 9 असे 59,000 रुपये झालेले आहेत. ना अजून काय पाहिजे अरे. 25,000 वाटून घेऊन बाकी एखादी पैसे टाकू दुसरी- क्या माती आपण हे वडापाव आणि हे खाऊन सारखं किती सारखं करायला सांगू नको पुढच्या वेळी तू बनायचं सर कळलं ना नाही यार, माझ्या मी काय मिसेसचा म्हणतो problem आहे. हा. म्हणजे माझ्याबद्दल परत एकदा विचार केला तर बरं होईल असं मला हो नक्कीच काय नाही हो हे काय असं काय ते मी आत्ताच कापले यांचे आत्ताच आले आता कापले आताच हो म्हणजे तुमच्या अरे मला काय वेळा समजलात का तुम्ही माझ्या घरचे काय वेळ आहेत का मला काही कळत नाही मला सगळं कळलं होतं की ती मुलगी असून वीग लावते हा बरोबर तर आता सुप्रिया तुमच्याकडे येणार आहे सुप्रिया पाठारे यांची वेगळी व्यक्तिरेखा यामध्ये बघायला मिळते आम्हाला ती काय नौटंकी आई आहे याच्यात मुलाला लग्न करायला भाग पाडणे लग्न कर आणि मग तो काही जरी बोलला तरी ते पटकन नवऱ्याला सांगायचं आणि ते शूट करायचं म्हणजे तो शब्द फिरवता कामा नाही अच्छा असं आमचं दिवसभर घरामध्ये चालू असतं यानंतर पौर्णिमाजी तुमच्याकडे आता येणार आहे एक तर आई आम्ही बघितली आता ही दुसरी आई आहे ती कशी आहे मी सावीची आई आहे पण या आईच्या कम्प्लीट मी विरुद्ध आहे खूप भाबडी 3 पोरांमध्ये अडकलेली कुणापुढेच माझं काहीच चालत नाही म्हणजे माझं जे कॅरेक्टर होणार सूनमध्ये होतं बेबी आहे त्याच्या अगदीच विरुद्ध कॅरेक्टर मी हे करते त्यामुळे एक वेगळी मजा येते हे कॅरेक्टर करताना मला वा वा परेश सर तुमच्याकडे येणार आहे आता आपल्याकडे प्रेमकथा म्हटल्यानंतर
साधारणपणे काहीही काम न करणारे तरुण तरुणी प्रेम करतायत असं एक चित्र असतं. पहिल्यांदाच तुम्ही पाहणार आहात की अत्यंत कामात बुडालेली माणसं एकमेकांच्या कामांमुळे एकमेकांच्या प्रेमात पडतायत की काय. स्वतःच्या कामाला प्राधान्य देणारे प्रेमी आहेत हे, आणि त्यामुळे त्या विक्षिप्ततेत भर पडते. ती फक्त त्या तरुण तरुणींची गोंडस गुलाबी अशी लव्ह स्टोरी न होता ती अशी धारधार लव्ह स्टोरी त्याची तयार होते, कारण दोघे आपापल्या विचारांवर ठाम आहेत. तर आता मधुगंध तुमच्याकडे येणार आहे. मी लेखन केलेलं आहे, सरांनी अर्थात लेखन केलं आहे या सिनेमाचं. ॲक्च्युली मी जेव्हा होणार असून मी या घरची ही मालिका लिहित होते आणि ती मालिका खूपच लोकप्रिय झाली होती आणि त्या दरम्यान मी लोकांशी इंटरॅक्ट करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, लोकांना ना फॅमिली, लग्न आणि विनोद हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. आणि असं जर का एखादं बंडल आपल्याला मिळालं की ज्याच्यामध्ये फॅमिली आहे, ज्याच्यामध्ये विक्षिप्त आणि टोकदार कॅरेक्टर आहेत, जी परत विनोद घेऊन येत आहेत सिनेमामध्ये, त्याच्यावरती खूप मजा येईल करायला असं मला वाटलं. आणि मला असं वाटतं की सांगूया का आपण काय त्याची गंमत आहे ती. आता ह्या प्रवासामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे ही जी आपली सावित्री आहे ती एक स्टँड घेते तिच्या पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये. ती सांगते की लग्नाला फायनल होकार देण्याच्या आधी मला मुलाबरोबर काही दिवस राहून बघायचं आहे. आणि हा तिचा निर्णय ऐकल्यानंतर दोन्ही कुटुंबाची आणि त्यांच्या मित्रमंडळींची जी काही भंबेरी उडते त्याची विनोदी सगळी सरमिसळ म्हणजे चिवची चौकार. मग एखाद्या खूप वॉर्ड मुलीने अशा प्रकारचा स्टँड घेतला तर ते आपण समजून घेऊ शकतो, पण एका मध्यमवर्गीय चौकटीत राहणाऱ्या मुलींनी जर असं काही म्हटलं त्यानंतर आई वडिलांची जी काही अवस्था होणार आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त टोकदार हिरो हिरोईनच नाही आहेत, तर त्यांचे आई वडील पण तितकेच विक्षिप्त आणि टोकदार आहेत. त्यांच्या विक्षिप्तपणातून अनेक गमती जमती घडतात. तर अशी ही आम्ही चिवची चौकाची गोष्ट डेव्हलप केली. समोर जे सेलिब्रिटी बसलेले आहेत प्रेक्षकांच्या समोर, त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात. या सिनेमात खूप पात्र आहेत. आता आपण भेटणार आहोत पुष्कर लोणारकरला. जोरदार टाळ्या पुष्करसाठी. पुष्करला एलिझाबेथ एकादशीमधून आपण बघितलेलं होतं आणि त्यामध्ये पुष्कर फारच गंमत आणली होतीस तू, लक्षात राहिला सगळ्या महाराष्ट्राच्या. यात तू परत एकदा एक वेगळी भूमिका करतोस. काय आहे तुझी भूमिका? तो खूप खोडकर आहे हे सांगायची तर गरजच नाहीये. तो असणारच आहे, पण तो इतका विक्षिप्त आहे की प्रत्येक पालकांना वाटेल ह्या पात्र बघून की असा मुलगा आपल्या घरी जन्माला येऊ नये. अरे बापरे. इतका तो खोडकर आहे. त्याला गर्लफ्रेंड्स आहेत, त्याचं ब्रेकअप झालेलं आहे आणि बरेच काही घटना त्याच्या आयुष्यात घडलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तो सगळ्या कुटुंबाला मार्गदर्शन करतोय आणि कुटुंबाला तो नकोसा झालेला आहे. शर्मिष्ठा, तुझी खूप गोड भूमिका आहे, काय सांगशील? सावीची मी मोठी बहीण म्हणून काम करते. रागिणी माझं नाव आहे, जी प्रेग्नंट आहे आणि डिलिव्हरीसाठी म्हणून ती माहेरी आलेली आहे. पण ज्यावेळेला सावी असा काहीतरी निर्णय घेते त्यावेळेला ती पण जरा थोडी हलते, पण नंतर मे बी ती तिला सपोर्ट करते नाही करते हे मी सांगेन की फिल्म बघा आणि मग कळेल तुम्हाला. नरेंद्र भिडे सरांसाठी जोरदार टाळ्या, ज्यांनी या सिनेमाचं संगीत दिलं. मला असं वाटतं की परेशच्या बरोबर हा माझा चौथा सिनेमा आहे. अरे वा. आणि मधुगंधात सोडली तर 4 सिनेमे शेअर करणारा बहुतेक मी एकटाच असेल. जेव्हा परेश बरोबर काम करतो तेव्हा काही पटकन सुचलं की काही कॉमन सुचलं ते पहिल्यांदा फेकून द्यायचं. अच्छा. हेच डोक्यात ठेवायचं असतं, कारण त्याला काहीतरी विचित्रच लागतं दरवेळेला. आणि म्हणजे उदाहरण सांगतो, मागं एक प्रायोगिक सिनेमा आम्ही केला होता. मला तर वाटतं की जगातला सगळ्यात छोट्या लांबीचा बॅकग्राऊंड पीस करण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड माझ्या आणि परेशच्या नावावर जातो. अच्छा. कारण त्याच्यात एक असा पीस होता, एवढाच पीस होता. तर परेशला म्हणलं रे हे आपल्याला कुठून तरी हा आवाज मिळेल की हाच तुला नाही तो आम्ही रिलिजियसली रेकॉर्ड वगैरे केला. असे खूप धमाल गोष्टी मी आतापर्यंत केलेल्या आहेत आणि ह्यापुढे करत राहू. वा वा सर, थँक्यू सो मच. आता येणार आहे मी राया अभ्यंकर यांच्याकडे. मृण्मयीच्या बाबांकडे
ची भूमिका ज्यांनी केलेली आहे, जोरदार टाळ्या राया अभ्यंकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जसं स्वानंदजी मध्य प्रदेशचा मुलगा आहे तसं मला सांगायला आवडेल की मी मध्य प्रदेशचा जावई आहे. या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर आमचं जे कुटुंब आहे ते मध्यमवर्गीय आहे. आणि मी म्हणजे सावीला मला फक्त म्हणावं असं वाटलं की तू जी प्राण्यांची सेवा करतेस ती बाहेर जाऊन कशाला करतेस, कारण आमचं घर म्हणजे एक पांजरपोळ आहे. म्हणजे कसं तर माझी बायको ही गरीब गाय आहे, मोठी मुलगी रागिणी जी आहे ती मांजर किंवा बोका आहे, ती फिसकारते सगळ्यांवरती. सावी जी आहे ती गुडगल आहे, म्हणजे आमच्या घराची शान आहे, ती खूप शिकली आहे म्हणून ती मोर आहे. वा वा. मी कामाला घाण्याला जुंपलेला बैल आहे आणि माझा जो मुलगा आहे टिल्ल्या तो एक स्वतः प्राणी संग्रहालय आहे. अच्छा. आणि गेंड्यासारखा निबर कातडीचा तो आहे. तर अशी आमची विकृत पण मजेशीर फॅमिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. वा 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 वा. आणि आता येणार आहे प्रदीप जोशी सरांकडे. ललितच्या बाबांची भूमिका त्यांनी केली आणि कोर्ट या सिनेमामध्ये आपण त्यांना यापूर्वी पाहिलेलं आहे. आमचं शूटिंग हे कुठल्या वातावरणात झालं असावं. आता तुम्हाला माहिती आहे की शूटिंगमध्ये एक एक दृश्य परत परत घ्यावं लागतं, काहीतरी आमचं चुकतं आणि ते परत परत, तर ते सांगण्याची परेशची एक पद्धत आहे. अच्छा. हां, कशी? म्हणजे असं आमचं काहीतरी चुकलं, कट 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 झालं की परेश आमच्याकडे येऊन आम्हाला सांगायचा, अप्रतिम, तुम्हाला प्रेक्षकांकडून वन्स मोर आलेला आहे. त्यामुळे आम्हाला जे समजायचं तेही समजायचं आणि पुढचं दृश्य अजून चांगलं दिलं जायचं. घरात पण इतकेच सौम्य असतात? नाही. दुसरा उपायच नसतो. हा सेटवरचा सौम्यपणा घरातूनच आलेला आहे. त्या नाहीच म्हणतात. पण नाही अरे म्हणजे मी आता एक किस्सा, नवरा बायकोचा विषय मग निघाला म्हणून मी तुला एक किस्सा सांगते. जेव्हा आमचं अफेअर चालू होतं तेव्हा मी खूप असं काही पदार्थ करायचे त्याला इम्प्रेस करण्यासाठी. कारण मी शिकले ते की परंपरेने असं म्हणतात की नवऱ्याच्या हृदयात त्याच्या पोटातून प्रवेश होऊ शकतो, म्हणून मी अशा वेगवेगळ्या डिशेस बनवायचे. तर तो असं बघायचं, ऑन द वे जमेल तुला. आणि शेवटी मी इतकी डिस्करेज झाले आणि मग मी कुकिंग करणं बंद करून टाकलं. आणि मी त्याच्यानंतर त्याला असं म्हणाले की तू माझ्यातला कुक मारलास. एक मिनिट त्याच्यावर त्याचं म्हणणं आहे तिच्यातल्या कुकनी मला मारण्याच्या आधीच मी तिच्यातला. स्वानंद किरकिरे सर आज इथे आपल्या बरोबर आहेत आणि इंदूरचं कनेक्शन त्यांचं खूप मोठं आहे, कारण इथला जन्म, इथं शिक्षण झालंय. काय सांगाल सर, भावनिक झाला होता तुम्ही एपिसोडच्या सुरुवातीला? हो, इथे माझ्यासमोर माझे सगळे मित्रमंडळी, माझे ज्येष्ठ, माझे सगळे लोक, माझा रामबाग, माझा श्रीकृष्णपुरा, ते माझं तिलकपथ, ते माझं लोकमान्य नगर, असं सगळं बसलेलं आहे. इथेच सगळं मिळालं आणि इंदोरांनीच मला दोन्ही भाषा दिल्या. हिंदी माझी जे काय मी हिंदीत काम करतो ते, आणि मराठीत सुद्धा मला असं कोणी लगेच म्हणत नाही की तू अरे तुला मराठी येत नाही. तर ते संस्कार मराठीचे सुद्धा मला इथेच याच शहराने याच गावाने दिलेले आहेत. आणि हे युनिव्हर्सिटीचं ऑडिटोरियम माझ्या आईने आयुष्यभर या कॅम्पसमध्ये नोकरी केली. आणि ते जेव्हा बनत होतं तेव्हा ती मला दाखवायला घेऊन आली होती की हे बनतंय, आणि त्या सगळ्या आठवणी एकत्र सगळ्या साठवून आलेल्या आहेत. वा. तर आमच्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, तेही संवाद साधतात मधून. वा वा, नमस्कार सर. ते मागाशी लग्न नाही ठरलं, घरी नाही गेला? नाही झालं, आता काय करायचं? मग काय आता? सर मला सत्कार करायचा आहे. कोणाचा? स्वानंद सरांचा. स्वानंद सरांचा सत्कार करा आता. या. येऊ का? या. सर का सत्कार करण्याचे काय विशेष? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. अरे वाढदिवस आहे आज, वाढदिवस आहे? हा. कसं काय? ते काय लिहिलंय ते काय, स्वानंद 25 स्वानंद 25 सकाळपासून. सर काय मेंटेन केलं त्यांनी 25. वा वा वा.
कमाल कमाल ऍक्च्युली 65 पण एकदम 25. वा 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 छान छान. स्वानंद 25 नाही आहे ते, सानंद न्यास ते सानंद 25 असं आहे ते. आनंद हे देऊ का परत? नाही नाही राहू दे सर आता. आनंद 25 या तुम्ही. मला एक इंटेलेक्च्युअल प्रश्न असा. हा एक विनोद आहे का तुमचा? इंटेलेक्च्युअल. नाही नाही हा विचारा इंटेलेक्च्युअल. स्वानंद इंगळे यांची. जा जा बसा बसा. इकडून जायला जागा आहे, तिथे बसायला पण जागा आहे. स्वानंद इंगळे वगैरे असं कोण नाही जगात. गमती जमतीच्या प्रसंगांमध्ये आता एक खरंच सिरियस गोष्ट इथं होत असते, ती म्हणजे एका कीर्तनकार बुवांचं कीर्तन होतं. आजचा विषय लग्नाचा आहे आणि बघूयात मग आता कीर्तनकार बुवा काय सादर करतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. राम 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 इंदोरकर. राम 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 बाबा, कसे आहे सगळे? मजेत आहेत ना? हो मंडळी, तुम्हाला सांगतो आज आपण लग्नावर चर्चा करून राहिलो, लग्नावर बोलून राहिलो. पण माणसाच्या आयुष्यातला असा एकही दिवस जात नाही का ज्या दिवशी माणूस लग्नावर बोलत नाही. म्हणजे ज्याचं झालं नाही ते विचार करतात की माझं का नसन होत, आणि ज्याचं झालं आहे ते असा विचार करतात तर माझं काच झालं बॉ. पण बायका हुशार, आपल्या नवऱ्याला कमी पाहायची एकही संधी सोडत नाहीत. तरी काही काही बायका आहेत त्या आपल्या नवऱ्याची तारीफ करतात. कसं काय मंडळी, तुम्हाला सांगतो, लग्न या विषयावर जेवढे जोक होतात का नाही तेवढे बाकी कुठल्याही विषयावरती होत नाहीत. म्हणजे लग्नाच्या आधी असं प्रेमानं केसातून हात फिरवणारी प्रेयसी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या झिंज्या कसा उपटते ह्याचाच जास्त विचार करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक माणूस 10 वर्ष जेलमध्ये होता, जेलमधून सुटला, बाहेर आला, घरी जायला निघाला, वाटेत त्याच्या लक्षात आलं का आता आपण घरी जाणार आहोत. आता 10 वर्षानंतर आपली बायको भेटणार आहे, आपली बायको अशी दारात आपली उभी असणार आहे, आपलं स्वागत करणार आहे. घरात गेल्या गेल्या बायको बफरली, म्हणजे हे काय चालू आहे तुमचं? 12 वाजता तुम्ही सुटले 4 वाजता येता. अरे आतापर्यंत गेले कुठं होता? हे तुमचे धंदे अजूनही असे चालू राहणार आहे का? सांगा काय करावं त्या माणसानं. पण माणसं पण काही कमी नसतात बरं. एका माणसानं आपल्या बायकोले लग्नाचा वाढदिवस म्हणून पिवळ्या गुलाबाचा बुके दिला. 4-5 दिवस झाले तरी तो बुके फेकून द्यायचं तिचं मन होईना. शेवटी काय केलं तिनं, ते फुलं असे अलग अलग काढले आणि असे बेडवर पसरून दिले. असे पिवळ्या फुलाच्या पाकळ्या, अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा बेडवर होत्या. आणि नवऱ्याची वाट बघत बसली. संध्याकाळी नवरा आला आणि म्हणला, अरे वा, आज तू चिप्स घरातच वाळू घातलेत का? सांगा आता जोड्यानं मारण्यासारखे आहेत की नाही असे नवरे? पण माय बाप हो, हे लग्न संस्था हे चालू राहतील. आजकाल लोकांना वाटते का आजकाल पटापट घटस्फोट होतात, लोक पटापट घटस्फोट घेऊन राहिलेले आहे. पण पूर्वीच्या काळात पण असं होत होतं. पूर्वीच्या काळात घटस्फोट नव्हते म्हणून लोक सुखी होते अशातला भाग नाही. बायका तक्रार करत नव्हत्या म्हणजे त्या सुखी होत्या अशातला भाग नाही. हे सगळं चालू होतं. जे महापुरुष आठवा, जैन या राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं. त्याच्या बायकोचे काय हाल झाले असतील हो? त्याच्या बायकोनं काय भोगला असेल हो? हा, पण कुठं नाव आहे त्या माऊलीचं? नाही आहे. बायको सगळी घरात तयारी करून ठेवते, झाडपूस करून ठेवते, साफसूफ करून ठेवते, सगळी पूजेची तयारी करून ठेवते, वातावरण ठेवते. पण पूजा नवरा आल्यावरच करते. पूजा करायचा अधिकार बाईले नाही. बाई पोराला जन्म देते, त्याला वागवते, वाढवते, मोठं करते. पण पोरगा बापाचं नाव लावते. असं कसं होणार आहे? पोरगी मोठी झाल्यावर बाप तिला रुखवत करून देते, हुंडा देते. बापो हो हुंडा, माय बापो हो लक्षात घ्या, हुंडा देते. का म्हणून? आणि त्या रुखवतात काय नाही देत. सोफा सेट, ताट, वाटी, गिलास पासून फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड काय नाही देत, सगळं देते. म्हणजे हे त्याला दाखवायचं असते काय? नाही. त्या बापाचा उद्देश एकच राहते का उद्या आपल्या पोरीला घर सोडायचं काम पडलं आणि ते त्याच्या परिवारापासून वेगळी झाली तर एका दिवसात त्याची सोय झाली पाहिजे, म्हणून हे बापानं करून ठेवलेली सोय आहे. पण लक्षात ठेवा, खाना खराब होईल तुमचा. जे हुंडा घेतील त्याचा शाप आहे मावाला तुम्हाला. जे हुंडा घेतील हे रुखवताचं सामान घेतील. हे रुखवताचं सामान नाही आहे, हे तुमच्या घरफोडीचं सामान आहे. लक्षात ठेवा, तुमची सून तुमच्या घरात रुखवताचं सामान घेऊन येईल आणि त्याच्या पोराचा हात धरून एक दिवस तुमचं घर सोडून जाईल आणि आयुष्यभर तुम्हाला वृद्धाश्रमात राहायला लागेल. लक्षात ठेवा. बोला.
जयंत बिसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सानंद न्यासचे सर्वे सर्व आणि खूप सुंदर काम आहे तुमचं. आणि कालपासून आमच्याबरोबर इतके लोक आहेत की मी मगाशीच उल्लेख केला, महाराष्ट्राच्या बाहेर कधीच वाटणार नाही. काय सांगा? हे भाग्याचं आहे खरं पाहिलं तर, आणि अहिल्याबाईंची पुण्याई पण आहे. वा. आणि सुधाकर काळे, सुभाष देशपांड्यांसारख्यांनी लावलेलं हे रोप आहे, हे पुढचे 100 वर्ष चालेल असा विश्वास. वा वा. वहिनी पण आलेल्या आहेत सोबत. वहिनी, चिवची चौका असा सिनेमा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? 36 वर्ष झाली तुमची. आणि एक उखाणा तर झाला पाहिजे, बनताय ना उखाणा? सानंदला मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचं प्रेम सतत लाभू द्या. जयंत आणि मी सतत हसू आणि म्हणू, चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. तर सुधाकर काळे सर इथे बसले, त्यांनाही मला विचारायचंय, सानंद न्यासचं इतकी वर्ष आपण काम करताय आणि अध्यक्ष आहेत ते, त्यांच्याशी संवाद साधायचा. सानंद स्थापन करण्याची कल्पना माझी आणि देशपांडे साहेबांची होती, हे जयंत बिसेंनी सांगितलं. ते काही अंशी बरोबर आहे, परंतु नुसती कल्पना असणं हे महत्त्वाचं नसतं. तिला कार्यान्वित करण्याकरता चांगले सहयोगी लागतात. आणि सानंदचं असं भाग्य आहे की त्यांना चांगले सहयोगी लाभले, आणि सहयोगी लाभले आणि सर्व प्रेक्षकांचा, रसिक प्रेक्षकांचा सानंदवरती विश्वास बसला आणि सतत सहयोग करत राहतात. म्हणून सानंद आज जे आहे ते या वैभवाला पोहोचलेलं आहे. वा सर, थँक्यू सो मच. आणि आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणारच आहेत. तर आता या मंचावरती आमंत्रित करूयात आणखीन एका या टीमच्या कलाकाराला, जो या मंचाचा खूप मोठा भाग आहे, भारत गणेशपुरे. मी या चित्रपटात सूत्रधार आहे आणि लग्न नोंदणी अधिकारी माझं असं काम आहे. देव ब्रह्मे असं माझं नाव आहे या चित्रपटात. अच्छा. आणि शेवटी त्यांनी एक वेगळी भाषा माझ्याकडनं बोलून घेतली. आतापर्यंत तुम्ही वराडी खूप बोलले, त्यामुळे तुम्ही वेगळं बोला असं पण त्यांनी मला सांगितलं. आतापर्यंतपेक्षा एक वेगळा भारत गणेशपुरे या सरांच्या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो या मंचातर्फे या सिनेमाला. तर पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन पाहुण्यांसह, नवीन ठिकाणी, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.